वा, मराठी भाषेचा रोखठोकपणा आणि गोडवा दोन्ही आपण आत्ताच्या भाषणातून अनुभवलं. हो. तर हा रोखठोकपणा आणि गोडवा दोन्ही आपण अनुभवला. मंजुळे सरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि मगाशी मी विचारलं, पिस्तुल्या कोणी पाहिला आहे हो? हात वर करा ना. फार कमी लोकांनी पाहिला आहे. ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांनी अवश्य पहा. म्हणजे एक संवेदनशील दिग्दर्शक कसा असतो हे आपल्याला नक्की जाणवेल. यानंतर मध्यंतर आहे, मग कवी संमेलन आहे. तत्पूर्वी कृतज्ञता फुटाणे सर विश्वस्त म्हणून इथे व्यक्त करत आहेत. प्रथम आपणा सर्वांच्या वतीने दादांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, आरोग्य लाभो. आणि सातत्याने दाताचा हा जो दातृत्व आहे मी अनेक वर्ष अनुभवतो आहे इतरांना मदत करण्याचं. आणि शिव ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर गेली, अनेक वर्ष त्यांनी घेतलेली आणि पुढे तू घेत राहणार आहे व्यवस्थित. तर URL फाउंडेशनचे हे बाकीचे सर्व विश्वस्त यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि अशा URL फाउंडेशनतर्फे आम्ही डॉक्टर नाडकर्णी असोत, शामराव मानव असोत, इकडं सदानंद मोरेकर, सरस्वतीच्या पुढे अभिवादन करणे, वंदन करणे हीच URL फाउंडेशनची भूमिका आहे आतापर्यंत. आणि दादांची निवडी चांगली असते. आता आज उद्यापासून दादा सुरू करतील. महाराष्ट्रात कोण कोण कुठे कुठे काम करतं आहे, सगळ्या जिल्ह्यात फोन करत बसतात, तुमच्याकडे कोण काय काम करतं आहे. त्यांनी गेल्या 15-20 वर्षात इतके लोक आणलेले की जे महाराष्ट्राला माहीतच नव्हते, की ज्यांना सामाजिक कृतज्ञतेचा पुरस्कार दिलेला आहे. तर मी प्रथम ज्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे त्यांचा अत्यंत आभारी आहे की आपण उपस्थित राहिलात, हा पुरस्कार स्वीकारलात, त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि खरंच समोर इतकी माणसं आहेत की एकच प्रातिनिधिक नाव देतो, राजदत्त साहेबांचं नाव घेतो आणि सर्वांना मी URL फाउंडेशनतर्फे अभिवादन करतो. यानंतर कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे. अशोक नायगावकर इथं आलेले आहेत, अरुण म्हात्रे आलेले आहेत, प्रकाश होळकर इथं आलेले आहेत, महेश किळुसकर इथे आहेत, पैसाहेब. बोल. राजेंद्र पै साहेब आहे तिथे. एक धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. दादा त्यांची खूप वेळ वाट बघत होते. आणि राजेंद्र पैसुद्धा तुम्हाला माहिती आहे की शिरीष पैंच्या नावाने पुरस्कार देतात, आचार्य अत्रे सन्मान देतात. महाराष्ट्रात ते खूप मोठं काम करत आहेत. आणि अत्रेंचे नातू सगळ्यांना माहिती आहे. ते आपण राजेंद्र पैचा परिचय करून देण्याची तशी गरज नाही इतकी, पण ते इथे उपस्थित आहेत. खरं त्यांचाही मी त्यांना धन्यवाद देतो उपस्थितीबद्दल. आणि 2-3 मिनटातच पुन्हा आम्ही कवी संमेलनाला सुरुवात करत आहोत. 3 मिनटाचा मध्यंतर असेल. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे कवी संमेलनही थोडंसं आवडतं घेणार आहोत थोडक्यात. त्यामुळे बऱ्याच लोकांना ती काळजी की किती वेळ हे चालतील, कारण कवींना थांबवणं फार अवघड असतं त्या ठिकाणी. पण ठीक आहे, आता आपण खरं म्हणजे खूप चांगले विचार ऐकलेत आणि आता आपल्या मनातलंच काही बोलणारे कवी आपल्यात बरोबर आलेत. आता या ठिकाणी मी बाकी सत्कारात वेळ घालत नाही, फक्त नाव घेतो, तुम्ही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. डॉक्टर महेश किळुसकर अस्सल मालवणी भाषा घेऊन आलेले आहेत. अशोक नायगावकर फ्रॉम वसई इंग्रजीत ते वाईचे, खास वाईचे. त्यानंतर अरुण म्हात्रे साहेब, नाशिक येथून लासलगावहून आलेले प्रकाश होळकर साहेब आहेत. तर आजच्या कवी संमेलनात आपण ज्या विविध बोलीभाषाही ऐकणार आहोत, कविताही ऐकणार आहोत. आपली इथं सुरुवात आज प्रकाश होळकर करणार आहेत कवितेची, एका गीताने त्यांच्या राहिलेल्या. प्रकाश होळकर
यांच्या गीतांना महाराष्ट्र शासनाचे ओळीने 4 पुरस्कार मिळालेले आहेत त्या ठिकाणी. त्यांची चित्रपट गीतं गाजलेलीत आणि गेली 30 वर्ष कविता सगळीकडे गाजतायत. आणि नुकतंच वयाची 60व्या वर्ष पूर्ण केलेलं आहे, 61त पदार्पण केलं आहे. तर त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि एक रचना त्यांनी सादर करावी अशी त्यांना विनंती करतो. डायस इकडे घे जरा, अलीकडे सरकतोय का? नाही नाही, सरकलेलाच आहे. हो ठीक आहे ठीक आहे. नाही सरकलेला म्हटलं होतं ना. कधी कधी डायस, कधी कधी कवी सरकतात. एक जुनीच कविता म्हणतोय, कारण बऱ्याच वर्षानंतर या रंगमंदिरामध्ये कविता वाचतोय. पावसाला सुरुवात होते आणि निसर्गाचे विविध रूपं आपण पुढच्याच आठवड्यामध्ये बघायला सुरुवात करू. आमच्याकडे आखाजीला आणि नागपंचमीला झोका बांधला जातो. त्या झोक्याच्या विभ्रमाची निसर्गाची एक छोटीशी कविता. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझा झुला तुला घे, तुझा झुला मला, माझा झुला तुला घे, तुझा झुला मला, वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला, वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला. माझा शेला तुला घे, तुझा शेला मला, माझा शेला तुला घे, तुझा शेला मला. माझे आभाळ तुला घे, माझे आभाळ तुला घे, माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ तुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. वा प्रकाश. आता हीच कविता 4 जून नंतर 2 वाघामध्ये जर असेल, माझा शेला तुला घे, तुझा शेला मला, काही होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे किती क्षणभंगूर असतं, राजकारणही क्षणभंगूर असतं, पदही तसंच असतं. नखावरील शाई म्हणाली, नखावरील शाई म्हणाली, निकालापर्यंतच काही दिवस बोटावरच राहावं लागतं. निकालापर्यंत काही दिवस बोटावरच राहावं लागतं. तेव्हा EVM म्हणालं, EVM म्हणालं की 4 जूनला डिलिव्हरी आहे, 4 जूनला डिलिव्हरी आहे, कोर्ट कचेऱ्या संपेपर्यंत प्रसूतिगृहातच राहावं लागतं. 4 जूनला डिलिव्हरी आहे, कोर्ट कचेऱ्या संपेपर्यंत प्रसूतिगृहातच राहावं लागतं. तर कोण कुठं किती दिवस, कोण कुठं किती दिवस कुणालाच ठाऊक नसतं. आणि नखावरच्या शाईसारखंच आयुष्यसुद्धा अल्प असतं, आयुष्यसुद्धा अल्प असतं.